रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। त्यामुळे तुमच्यासारखी माणसं आमच्या अंगावर यायला लागले। काय झालं, हातची मस्त ताकद नाही पण म्हातारा राहायचा आणि मग कुत्री बोकायला लागले तर आमच्या अंगावर यायला लागले। त्या कुत्र्याला आवरा म्हणावं संजय काकाला, हे गुंडगिरी करायचे दिवस नाही, ते तुम्ही थांबलं पाहिजे। आपल्याला काय दिलं काय तुम्ही सांगा, आणि ते मान इकडे तिकडे करते, होय का नाही हे नक्की आम्हाला कळत नाही। काय होय म्हणतोय का नाही म्हणतोय, काही करत नाही। मी सांगते टेंबू ताकारे म्हैसा मी आणली, अरे 40 वर्ष झाली होते विषयाला, कधी तू दुखून कधी बघितलंस का तिकडं? आणि आमची वळी म्हैसाळ विस्तारित योजना जी 48 गावची, त्या 48 गावासाठी आम्ही पहिल्यांदा इथे बैठक घेतली सर्वपक्षी, त्याच्यानंतर उपोषण केलं, त्याच्यानंतर रस्ता रोको केलं आणि शासनाला आम्ही तंबी दिली की जर तुम्ही म्हैसाळ विस्तारित योजना जर मंजूर नाही केली तर आम्ही बहिष्कार टाकू। या तिन्ही बैठकीला तो पाणीदार आमदार जे आता पेपरला बातमी देते तो कुठे गेला होता, संजय काका पाटील। मान हलवण्या पक्ष यानं काही केले नाही, त्यामुळे त्याच्यावर आता विश्वास ठेवण्याची गरज नाही। तर पैसे इथं 5 वर्षात 29 कोटी, या अलीकडच्या आधीच्या 5 वर्षात किती मध्ये याचा आता आकडा आम्हाला माहिती नाही। म्हणजे वर्षाला साधारणतः 7 कोटी रुपये यांनी नफा मिळवला। काय यांचं शेतीचं उत्पन्न आहे, काय यांचं उत्पन्न 6 कोटी वर्षाला मिळवणे इतपत सगळ्या शेतकरी म्हणतोय। आपल्याला एक माहिती आहे की नाही, आपल्या दावणीला मान हलवलेलं जनावर आपण कधी बागत नसतो, बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती येतं। मग आता हे मान हलवणारा जे प्राणी आहे त्याला काय केलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे। आम्ही म्हणतो हे पार्सल आले आता चुकून, आता 10 वर्ष आपण वाईट अनुभव घेतलाय, त्या बहिष्कारामध्ये याचा वाईट अनुभव घ्यायची आपली इच्छा नाही। आपल्याला एक चांगलं उमदं नेतृत्व त्या ठिकाणी आणायचं आहे। ह्या सगळ्याचा खरीचा नारद कोण आहे तुम्हाला माहित आहे। ही सगळी जी खेळी केली ती जयंत पाटलांनी केलेली आहे। गोरपडे सरकारने ते जरा दाबून बोलले तिथं, पण मी उघड सांगतो तुम्हाला, या कळेचा खरा नायक जो आहे तो जयंत पाटील आहे। आणि मला सांगा, ह्या जिल्ह्यामध्ये 2 पक्ष प्रमुख आहे, तिसरा BJP आहे, एक राष्ट्रवादी आहे, एक काँग्रेस आहे। राष्ट्रवादी या स्वतःला तिकीट मागत नाही, काँग्रेसवाले मारत होते त्यांना दच्चू दिला गेला। ह्या सगळ्या खेळी संजय राऊताच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले आहे।